आज आपण पाहणार आहोत गुरुदेव दत्त निमित्त प्रसादाचा शिरा। 1 वाटी रवा घेतला आहे, जाड रवा घेतला आहे। त्याच वाटीने 2 वाटी दूध घ्यायचं आणि 1 वाटी पाणी घ्यायचे आहे आणि पाऊण वाटी तूप घेतले आहे। 1 चम्मचभर तूप घालून घ्यायचे, काही ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे, व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स बेदाणे घालून घ्यायचे आणि हे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। राहिलेले सर्व तूप घालून घ्यायचे आणि 1 चम्मचभर बाजूला ठेवायचे। रवा घालून घ्यायचा आणि रवा व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा। आता यामध्ये 1 पिकलेले केले घालायचे आहे, व्यवस्थित परतून घ्यायचे। तर रवा छान असा परतून झाला की यामध्ये दूध घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चम्मचच्या साहाय्याने। झाकण ठेवायचे आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। परतला चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। पाऊण वाटी साखर घालून घ्यायची, चिमूटभर मीठ घालायचं आणि झाकण ठेवून व्यवस्थित एक वाफ काढून घ्यायची आणि आपला इथे मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे।